लाइफ इंडिया टीव्ही न्यूज। जोशी फाउंडेशन आयोजित अध्यक्ष चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोड टेमघरपाडा येथे मोठ्या आनंदात पार पडले। जोशी फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर जोशी व हेमंत गुलवी उर्फ मुसाभाई यांच्या पुढाकाराने अध्यक्ष चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच यावेळी मोठ्या संख्येने मान्यवरांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती लावली व जोशी फाउंडेशनच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे भव्य दिव्य स्वागत देखील करण्यात आले। भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने जोशी फाउंडेशन आयोजित अध्यक्ष चषक 2026 क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या असून अध्यक्ष चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी सहभाग घेत क्रिकेट स्पर्धेचा आनंद महोत्सव साजरा करत आहेत। तर चला पाहूया यावेळी जोशी फाउंडेशन आयोजित अध्यक्ष चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान उपस्थित मान्यवर काय म्हणाले। आज जोशी फाउंडेशन आयोजित अध्यक्ष चषक न्यू 40 अध्यक्ष चषक या चषकासाठी या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय व्यासपीठ माझे सर्व ज्येष्ठ आहेत, पण वेळेअभावी वेळ फार झालेली आणि सगळ्यांना उत्सुकता आहे मॅच पाहायची आणि खेळाडूंना खेळायचे। खरं म्हणजे हा गेल्या 3 वर्षापासून आमचा नियोजन होता। मी एकच सांगू शकतो की चातक पक्षी जसा पावसाचं पाणी पिण्यासाठी वर्षभर वाट बघतो, तसा या अध्यक्ष चषकासाठी आम्हाला 3 वर्ष वाट पाहायला लागली। पण आताचे जे आपण नियोजन पाहू शकता की आपण डे नाईट या मॅचेस खेळत आहेत आणि ग्राउंडही बघता आपण सगळ्याकडे हिरवळ प्रसरलेली आहे, जणू काय आपण इंटरनॅशनल मैदानावर हे सामने खेळवतो। तर याच्यावर मी एवढंच सांगेन की अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे अमर अकबर अँथनी मधला, तो त्या विनोद खन्नाला बोलतो, साहब हमने आपको बहुत मारा, तुमने हमको बहुत मारा, लेकिन हमने तुमको 2 ही मारा, लेकिन सॉइल मारा। तसं आम्ही 3 वर्षानंतर मॅचेस ठेवल्यात, पण एकदम सॉलिड पद्धतीने ठेवल्यात, एकदम भव्य दिव्य आयोजन आहे। कारण अध्यक्ष विद्यमान हे आमच्या संघाचे मनोहर जोशी, त्यांना मी विनंती करतो आपणही पुढे यावा, बॅकग्राऊंडला न राहता। ज्याही संघाचा अध्यक्ष असतो त्यांचं दरवर्षी सामने व्हायलाच अपेक्षित असतात, पण असो उशिरा का नाही, खूप सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन आमचे सर्व खेळाडू गेल्या महिन्यापासून अंकल दिवस रात्र मेहनत करत असतात, मग मोठे असो लहान असो। अगदी आपण ज्यांना वंडर ऑफ भिवंडी म्हणतो ते आमचे जगदीश दादा असतील, संदीप असेल, मुसाभाई असतील, अंकुर, सर्व टीम सर्वांनी इथे एक दिलाने एका मनाने इथे काम केलेलं आहे आणि सुंदर असं नियोजन केलेलं आहे। आणि त्यात तुम्ही या सर्व पाहुण्यांना बोलवलं, मी सर्वांतर्फे आपले हार्दिक आभार। खूप सुंदर प्रश्न आहे, मलाही आवडला। खरं म्हणजे आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी या ग्राउंडच्या नूतनीकरणाचं उद्घाटन केलेलं आहे। नगरोत्थानच्या माध्यमातून आपण 5 अधिक 2.10 असा 7 करोड 10 लाखाचा निधी इथे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि मी तर सांगेन ठाणे जिल्ह्यात कुठे नसेल असा आपला छत्रपती शिवाजी क्रीडांगण असेल, त्याही पलीकडे अजून कसं भव्य आणि दिव्य या ग्राउंडला बनवता येईल। या ग्राउंडवर माझ्या मनाची इच्छा अशी होती केवळ क्रिकेट न खेळलं जावं, की मल्टिपल गेम्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपले हे खेळाडू आहे, जे विद्यार्थी आहेत, मग कोणी कबड्डी खेळ, मैदानी खेळ असतील, इंडोर गेम असतील, कॅरम असेल, चेस आहे, असे विविध प्रकारचे खेळ इथं उपलब्ध करून देऊन त्या खेळाडूंना, त्या विद्यार्थ्यांना एक चांगला व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आमचा मानस आहे आणि तो नक्की आम्ही येत्या काळात पूर्ण करणार। आता येणाऱ्या एक 10-12 दिवसानंतर आमच्या गावचे बीटीपील आहे, ते झाल्यानंतर आता पाहतो आपण दर 2 दिवसात कुठले ना कुठले सामने, म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो दर आम्हाला 2 दिवसांनी तो रिक्वेस्ट करतो की काम चालू करूया, पण आम्हाला गावच्या खेळाडूंचं मन मोडता येत नाही, त्यांना निराश करता येत नाही, म्हणून हा काम आम्ही पुढे ढकललाय। पण नक्कीच जेव्हाही चालू आहे न थांबता एक थोड्या अवधीमध्ये आपल्याला एक चांगला भव्य आणि दिव्य असा इथे मैदान पाहायला मिळणार। मी एवढंच सांगेन, ज्यांनी कोणी सगळ्यांनी सहकार्य केलंय त्यांचं मी मनापासून आभारी आहे। आणि आमचा एक आदर्श गाव आहे, हा सगळ्यांचं, ज्यांनी नसेल केला असेल का नाही, भविष्यात ते करू शकतात, शक्यता नाकारता येत नाही, म्हणून सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि आमचा हा भादवड टेमघरपाडा गाव आहे,
इथे सगळे जेव्हा विकासाचं काम असतो सगळे एक दिलाने एक मनाने येतात आणि आम्हाला सहकारतात. त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील जी विकासाची कामे येतील त्याला आपण सगळे सहकार्य कराल एवढेच बोलतो. आयोजित अध्यक्ष चषक 2026 बरोबर आपण बघतोय. अध्यक्ष चषक म्हणजे अध्यक्ष चषकच वाटतोय. ज्या हिशोबाने नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि मी या सर्व 40+ भिवंडीच्या पूर्ण टीमला मी सांगू इच्छितो की आपला हा अध्यक्ष चषक आहे. या चषकामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद होता कामा नये. ही स्पर्धा अतिशय शांततेत पार पडली पाहिजे जेणेकरून अध्यक्ष चषक हा आपला यशस्वीरित्या पार पडला पाहिजे अशी सगळ्यांकडनं मी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.